सर्व सहयोगी मंडळींना आमचा प्रणिपात असो. आता ह्यांना मी असं सांगत होते की पुष्कळ लोक असं विचारतात की देवानी हे सगळं जग कशाला निर्माण केलं, या जगाची काय गरज होती. तर त्याचं कारण असं आहे की देव हा सौंदर्याचा, आनंदाचा, प्रेमाचा स्रोत आहे आणि तो स्वतःला बघू शकत नाही. त्याला हे कळत नाही की केवढा मोठा स्रोत तो आहे. तसेच तुम्ही सहयोगीसुद्धा त्याचा स्रोत आहात. म्हणून देवानी हा संबंध आरसा स्वतःसाठी तयार केला. हा आरसा बघण्यासाठी की त्याच्यातलं सौंदर्य काय आहे ते बघण्यासाठी म्हणून हा आरसा तयार केला. आणि ह्या आरशात बघून देव संतुष्ट होतो. पण या आरशात त्याला आणखीन एक बघायचं आहे, ते म्हणजे असं की मानवामध्ये हा आरसा जागृत झाला की नाही. जो मी मानव तयार केलेला आहे, जो मी मनुष्य तयार केलेला आहे, त्या मनुष्यामध्ये हे सौंदर्य आलं की नाही, त्याला ह्याची जाणीव झाली की नाही की तो किती सुंदर आहे, त्याच्यामध्ये किती गुण आहेत, तो किती महत्त्वाचा आहे, तो किती मोठा आहे, हे सगळं जाणण्याची त्याच्यामध्ये पात्रता आली की नाही. तुकाराम बुवांनी म्हटलेलं आहे की अणुरेणू होनी थोडका तुका आकाश आहे एवढा. मी ह्या अणुरेणूपेक्षा जरी लहान असलो तरी आकाशापेक्षा मोठा आहे. ज्यांनी हे एकदा बघितलं स्वतःबद्दल, मग तो क्षुल्लक गोष्टींसाठी, भलत्या गोष्टींसाठी आपलं आयुष्य घालवणार नाही, व्यर्थ गमावणं आहे. आपलं आयुष्य नुसत्या अशा क्षुल्लक गोष्टींकरता गमावणं फार मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये आता अनेक घाणेरड्या गोष्टी आलेल्या आहेत, तो आपल्याला माहिती आहेत. आता दारू पिणे, कुणी म्हटलं दारू पिऊ नका तर कुणी ऐकणार नाही, उलट अर्धे लोक तर रागावून निघून जाते. पण जेव्हा तुमचा हा आरसा म्हणजे तुमचा आत्मा जेव्हा जागृत होतो, तेव्हा त्या आरशात तुम्ही स्वतःला बघता आणि ही काहीतरी घाणेरडी वस्तू आहे, ह्या घाणेरडी वस्तूमुळे आम्हाला त्रासच होणार आहे, हे लक्षात येऊन तुम्ही आपोआप ते टाकून देता. दुसरा आहे, माणसामध्ये अहंकार असतो, ज्याचा उद्दामपणा, ज्यांनी आपण लोकांना दुखवतो, त्रास देतो. ह्या अहंकारालासुद्धा हा आरसा जागृत झाल्यावर तुम्ही बघू शकता. ते किती तुम्ही वाचन केलं, किती देवाचं नाव घेतलं, किती देवाच्या नावाने धिंगाणा घातला, तरीसुद्धा ते दिसणार नाही. फक्त आत्म्याचा प्रकाश जेव्हा स्पष्ट रूपाने तुमच्यामध्ये दिसेल, तेव्हा त्या आत्म्याकडे तुम्ही जर बघायला लागला तर तुमच्या लक्षात येईल की हे काहीतरी आपल्याला विसंगत आहे. आपण इतके सज्जन आहोत, इतके मोठे आहोत, देवाने आपल्याला किती मोठं बनवलं आहे. आपण काही जानवर नाही आहोत, पशु नाही आहोत. माणसाला आपल्याला सुबुद्धी दिलेली आहे, इतकंच नाही पण आपल्याला स्वतंत्रता दिलेली आहे की जी परम स्वतंत्रता आहे ती आपण मिळवली पाहिजे. मग ही फालतूची गुलामी कशाला करायची, असे व्यसनं लावून आपण गुलामी कशाला करायची. आम्ही जर स्वतःच एवढे स्वतंत्र आहोत, आमच्या स्वच्या तंत्रात आम्ही चालतो, तर आम्हाला ही गुलामी काय कामाची. म्हणून शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की स्वधर्म ओळखावा, स्वचा धर्म ओळखला पाहिजे. स्व म्हणजे तुमचा आरसा, जो तुमचा आत्मा आहे तो तुमचा आरसा आहे, तो मिळवला पाहिजे. आता खेडेगावातून पुष्कळ आपल्याकडे अशा विचित्र कल्पना आहेत देवाबद्दल की त्याचं मला कधी कधी फार आश्चर्य वाटतं की पुष्कळ लोकांना असं वाटतं की देव वगैरे असे अंगात येतात, ती घुमतात. पुष्कळ बायकांना असं वाटतं की आपल्यामध्ये देवी येतात. आता सांगायचं म्हणजे देवीला झेलणं काही सोपं काम नाही आहे. देवीची शक्ती असते आणि त्या शक्तीने कुंडलिनी जागृत होते. ज्या बाईच्या अंगात भूतं येतात तिला तुम्ही जर देवी म्हणाल तर तुम्ही परमेश्वराच्या विरोधात आहात. ही भूतं आहेत आणि त्या बाईला त्रास होतो, मानसिक त्रास होतो. इतकंच नाही, घरच्या सर्व लोकांना दरिद्रता येते, तिच्याकडे जाणाऱ्या लोकांना त्रास होतो, त्यांना दरिद्रता येते. म्हणून अशा गोष्टींकडे आपण भोळेपणाने गेलं नाही पाहिजे. तसंच प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात पाहिलं तर एक कुणी ना कुणीतरी असा मनुष्य किंवा बाई असते जी काहीतरी अशी कामं करत असतात. विशेषतः कोकणात फार जास्त होतं. आता ह्या वर्षी बरं वाटतं आहे मला, इतकं नाही की काहीतरी सांगायचं की अमक्याकडची भूत आलं आणि तमक्याकडचं भूत आलं आणि अशा रीतीने गोष्टी करायच्या की लोकांना नुसतं भारावून टाकायचं. आणि अशा भारावून टाकलेल्या लोकांना मूर्खात काढून त्यांच्याकडनं पैसे उकळायचे. ही आपल्याकडची एक प्रथा झालेली आहे. नंतर कुणीतरी येऊन बसायचं, भटजी बनायचं, बा एवढे पैसे दे. देवाला पैसे काही कळत नाही. आणि देवाला पैसे नको तुमचे. देवाला फक्त एकच गोष्ट पाहिजे की तुम्ही स्वतःच्या आत्म्याचा आरसा हाती घ्यावा आणि त्यात आपलं स्वरूप बघावं.
पण त्याबद्दल असं सांगितलेलं आहे की जेव्हा हा हाती आरसा येतो तर ह्याची जी आपल्याला अस्पष्ट कल्पना येत असते ती स्पष्ट करण्यासाठी आणि स्थिरावण्यासाठी मनुष्याला ध्यान आणि धारणा ही केली पाहिजे. म्हणून आधी कुंडलिनीचं जागरण आणि त्यानंतर ध्यानधारणा करून आपण पूर्णपणे स्वतःला जबाबदार समजून, स्वतंत्र समजून आपल्या आसनावर आरूढ झालं पाहिजे, आसनावर बसलं पाहिजे. आम्ही काही असे तसे नाही आहोत, आम्ही मानव आहोत. आम्ही काय आमचं आयुष्य असं वाया घालवण्यासाठी आणलेलं नाही आणि आम्ही आमची काही कदर केलेली नाही आजपर्यंत. पण ती आत्म्याची ओळख झाल्याबरोबरच लगेच मनुष्य स्वतःची कदर करू लागतो आणि त्याच्यातले वाईट गुण आहेत ते झडून पडतात. आता आमच्या इंग्लंडला सुरुवातीला जेव्हा मी सहयोग सुरू केला होता तेव्हा 7 असे लोक आले की जे पुष्कळ इकडचे तिकडचे व्यसनं घेत असत आणि एका दिवसात त्याच दिवशी त्यांची सगळी व्यसनं सुटली. आता व्यसन ही गुलामगिरी आहे. जरी त्याच्यात तुम्हाला आनंद वाटतो तरी ही एक गुलामगिरी आहे. कोणती गुलामगिरी आपण पत्करायची नाही हे असं ठरवलं पाहिजे आणि असं ठरवल्यानंतर हा जो आत्मा आहे तो स्पष्ट रूपाने आपल्या दृष्टीपत्तीस पडतो, त्याचा आपल्याला परिणाम जाणवतो आणि त्या परिणामामुळे जे काही आपल्यामध्ये नको आहे ते निघून जातं. पण त्याच्या आधी जे नको तेच आपल्याला आवडतं, जे वाईट तेच आपल्याला आवडतं, जे चुकीचं तेच आपण घेतो. तेव्हा मी एक आईच्या दृष्टीने सांगते की कुणी वाईट वाटून घेऊ नये. जर व्यसन असलं तर त्याबद्दल घाबरू नये. आत्म्याच्या जागृतीने सगळ्यांची व्यसनं सुटणार, सगळ्यांची गुलामी सुटणार, सगळ्यांची गरिबी सुटणार आणि सर्व तऱ्हेचे जेवढे काही क्लेश आहेत, त्रास आहेत, शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच संसारिक सगळेच्या सगळे तुमचे त्रास ह्याच्यातनं मुक्त होणार आहेत आणि ते झालेच पाहिजे. तेव्हा ह्या गावाला आम्ही आलो, चाळगावाला. आणखीन इथे ह्या लोकांनी येऊनसुद्धा अगदी इथली पवित्रता पाहिली, तुम्हा लोकांना भेटले, तुमच्याबरोबर नाचले आणि खूप आनंदात होते आणि तुम्ही सगळ्यांनी एवढा सत्कार केला, सगळ्यांना स्वयंपाक करून इतकं सुंदर जेवायला वगैरे दिलं, त्याबद्दल त्यांनी मला सांगितलं की माताजी तुम्ही ह्यांना सगळ्यांना कृतार्थता द्या. आता आमची अशी पद्धत असते की ज्या गावात जातो तिथे जी घरची मालकीण असते तिला एक काहीतरी बक्षीस द्यायची पद्धत आहे आणि त्याप्रमाणे इथे आपले जे तुम्हाला माहिती आहे की कोळी हरिश्चंद्र कोळी म्हणून जे आहेत त्यांनी एवढी मेहनत केली, हे घर स्थापन केलं, सहयोग इथे स्थापन केला, त्यानंतर त्यांच्या पत्नीनीसुद्धा त्यांची एवढी मदत केली, तेव्हा त्यांना काहीतरी फुलाची पाकळी म्हणून आम्हाला काहीतरी द्यायचं आहे. बाकी सर्व लोकांनाच काहीतरी द्यायचं आहे आणि ते काहीतरी द्यायचं म्हणजे ज्याला आपण आशीर्वाद म्हणतो. ह्या आशीर्वादामध्ये तुमच्या कुंडलिनीचं आता जागरण करून तुम्हाला तुमच्यामध्ये समर्थ करायचं आहे, तुमच्यामध्ये तुम्हाला उभं करायचं आहे आणि तुमच्या गौरवाचा तुम्हाला पूर्णपणे समज येईल, तुमच्या मोठेपणाचा तुम्हाला समज येईल, त्याची सुज्ञता तुमच्यात येईल, असं काहीतरी करून जायचं आहे. म्हणजे मग पुढच्या वेळा आल्यावरती इथे सबंध लोक अगदी फार सुंदर दिसतील. आणखीन त्यांच्या चेहऱ्यावर एक तजेला, नाविन्य, त्यातनं त्यांच्या हृदयामध्ये जशी काही कमळाची फुलं उमलावीत असं सुंदर स्थान परमेश्वरासाठी तयार होईल. माझा सर्वांना तुम्हाला आशीर्वाद आहे. आता सगळ्यांना मी हे सांगत होते की एक फार मोठी क्रांती घडत आहे आणि त्याबद्दल लंडनला मी एक फार मोठं लेक्चर दिलेलं आहे. ती क्रांती हळूहळू गुप्त रीतीने घडत होती, पण आज ती तुमच्या मध्यात येऊन उभी आहे. ती तुमच्या मध्यात उभी आहे आणि तुम्ही त्याचे प्रतिनिधी आहात. कोणी जर हिंदू झाला तर तो भगवे झेंडे घेऊन भांडायला निघतो. कोणी जर बुद्धी झाला म्हणजे बुद्ध झाला म्हणजे बुद्ध म्हणजे त्याला आपण म्हणतो की ज्यांनी प्रकाश प्राप्त केला तो बुद्ध. पण जो आपल्याला बुद्ध म्हणवतो तो दुसरे झेंडे घेऊन निघतो. पण जो सहयोगी आहे तो मात्र कोणते झेंडे घेऊन निघत नाही, त्याचं स्वतःकडेच लक्ष असतं. आता आपल्या भारतामध्ये पहिलं लक्ष म्हणजे माझी बायको ठीक नाही, मग माझ्या मुलाला नोकरी नाही, मग माझा नवरा असा, आणि त्याच्यातच निघणं कठीण. आणि
त्यातून निघाल्यानंतर मग आपले डोळे जराशे इकडे तिकडे आपण पाहायला सुरुवात केली तर त्या डोळ्यांना दिसतं की आजपर्यंत आम्ही जे काही करत आलेलो होतो ते किती शूद्र दृष्टीने केलेलं आहे, किती कोती दृष्टी आहे. आमचं लक्ष कुठे असतं? इतक्या कोत्या दृष्टीने आम्ही सहयोगी कसे होणार? अहो, ज्यांना सर्व जगावरती छाया पसरवायची आहे आणि ज्यांना सर्व जगाला आनंद द्यायचा आहे, हे असे टिमटिमणारे दिवे काय कामाचे? जसे समुद्रावर मोठे मोठे लाईट हाऊस असतात तसे तुम्ही झाल्याशिवाय आमचा सहयोग तरी काय कामाचा? पण त्यात सुद्धा इतकी शुद्रता आहे आणि ती शुद्रता बघून कधी कधी मला फार आश्चर्य वाटतं. मी आज यांना जसं सांगितलं तसं आपल्याला सांगते की लग्नासाठी मुलींना म्हटलं की मुलांना म्हटलं मला मराठीच मुलगी पाहिजे, मराठाच मुलगा पाहिजे, असं का? आणि मग तो ठाठा करेल तेव्हा काय होणार आहे तुमचं? तेव्हा मग माताजी हे असं झालं आणि तसं झालं म्हणून परत दुसरं रडगाणं. मग आमचं असं आहे माताजी, आम्हाला उपास नाही सोडताय, मग मला उपाशी, मला कशाला सांग? मी म्हणते चांगलं जेव्हा व्यवस्थित आरामात राहा. तर मला हे सांगायचं नाही माताजी आम्हाला उपास होतात. म्हणजे काय उपास म्हणजे काय? काय साप आहे किंवा विंचू आहे का जो अंगावर चढलाय का उतरतच नाही? अशा तऱ्हेच्या नाना तऱ्हेच्या शूद्र आणि अत्यंत संकुचित प्रवृत्तीमुळेच आज सहयोगात सुद्धा आपल्या देशातले लोक प्रगती करू शकत नाही. म्हणजे हे लोक म्हणतात तुम्ही संत साधू आहात कारण तुम्ही फार भोळे आहात, असं त्यांचं मत आहे. असं ती आहात म्हणजे माझं काही दुमत नाही आहे, पण सहयोगाला नुसता भोळेपणा असून चालत नाही. पहिल्यांदा सुबुद्धी पाहिजे आणि समजलं पाहिजे की आज आपण कोणत्या धारेवर उभे आहोत. ह्या शूद्र कल्पना, आम्हाला लग्न करायचं असलं तर आम्ही आमच्याच जातीत करू, आताशी आम्ही सहयोगी आहोत, सहयोगी चालेल. चालेल म्हणजे हा शब्द फार जास्त आहे आपल्याकडे. चालेल, कोणची गोष्ट चालेल म्हणजे तुम्ही कुठल्या राजेसाहेब चालेल प्रत्येक गोष्टी म्हणायला, पण हे चालेल हा शब्द सहयोगात गेला पाहिजे. चालेल म्हणजे काय? ठीक आहे किंवा नाही असं म्हणण्याऐवजी चालेल म्हणजे सगळे शिवाजी महाराजच की नाही. ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की आज आपण सहयोगात आलो ते फक्त स्वार्थासाठी म्हणून नाही आलो. स्वतः आम्ही काय मिळवलं त्यासाठी नाही आलो. माताजींनी आम्हाला जे काही दिलेलं आहे तेवढ्यासाठी की आम्ही दुसऱ्यांना दोन्ही हात उघडून दिलं पाहिजे आणि लोकांना ह्याचा आनंद दिला पाहिजे, ह्याचं सौख्य दिलं पाहिजे, ते प्रेम दिलं पाहिजे. पण अशा संकुचित दृष्टीच्या लोकांना सहयोग कसा साधणार? आणि मग माताजी माझ्या कमरेत दुखतंय, माझ्या पाठीत दुखतंय, माझ्या हातात दुखतंय, दुखणारच. परवा मी नोकरीत असं झालं, तिथे गेलो तर तसं झालं, होणारच. तुम्ही आईच्या छत्रछायेत बसण्याच्या लायकीच्या आहात का? हा विचार करा. ह्या शूद्र कल्पना आणि संकुचित गोष्टी सोडून आज मी म्हणते की तुम्हाला रणांगणावर उतरायचं असलं तर तुम्ही घरात माझी भाजी पोळी झाली की नाही हा जर विचार करत बसला तर कसं दिसेल? तेव्हा आपलं व्यक्तित्वच वाढवलं पाहिजे. आणि जसं म्हटलंय मन करा थोर. आपण ह्या धर्माचे त्या धर्माचे कोणत्याही धर्माचे नाही आहोत. धर्म आमचा आहे. आम्ही कोणत्याही धर्माचे नाही. आम्ही योगी जन आहोत. आम्हाला काय धर्म, आम्ही धर्मातीत आहोत. हे थोतांड घेऊन जे धर्मवाद चाललेले आहेत ते संपवण्याचे आता दिवस येऊ देत. निदान तुमच्या मुलांना तरी त्याचं सौभाग्य लाभू दे. अनेक तऱ्हेच्या आपल्या ज्या शूद्र कल्पना आहेत त्या काढून टाकल्या.
जोपर्यंत त्या सर्व शूद्र कल्पना आपण सोडून टाकणार नाही, तोपर्यंत जसा पतंगाला तुम्ही जर एखादा दगड लावला तर तो उडू शकत नाही, तसंच तुमची उड्डाण घडू शकत. आमच्याच्यानी जेवढं झालं आम्ही केलं आहे. ह्या संबंध अशा परिस्थितीत सहयोग उभारला आणि आपल्याला सगळ्यांना परमेश्वराच्या साम्राज्यात आणलेलं आहे. पण तिथे बसण्याची लायकी पाहिजे, विचार स्वातंत्र्य पाहिजे. कोणाने दिलेले विचार की मी ह्या कुळात जन्मले म्हणून मी काहीतरी 96 कुळी मराठा झालो किंवा मी ब्राह्मण झालो, अशा आपल्यावरती सगळे आरोप करून पताके लावून फिरण्याची सहयोगाला लाज वाटली पाहिजे. मी सहयोग्य, मी स्वतंत्र आहे, मी स्वच्या तंत्रावर चालणारा आहे. तुम्ही मला काहीतरी सांगितलं तरी मी ते ऐकणारा नाही. मी स्वच्या तंत्रावर उभा आहो, माझं स्वचं तंत्र चालू झालेलं आहे आणि तुम्ही मला काही शिकवू नका. ह्या सर्व नात्या गोत्यातून निघून आणि ह्या सर्व चिखलातून निघून जोपर्यंत तुम्ही कमळासारखे वर येणार नाही, तोपर्यंत तुमचा काहीही उपयोग मला नाही आणि माझा तुम्हाला नाही. आता जर आम्ही एखादीशी मोहीम काढली की पुण्याला चलो सावरकर पुतळा, म्हणजे हिंदीमध्ये म्हणतात बरं का पुतळा, काय करायचं जाऊन तिथे, तर हजारो लोक निघतील. वैमनस्य जर शिकवायचं असतं तर हजारो लोक, हजारो बायका निघतील, धावत पळत सुटतील, कारण वैमनस्य आहे ना. पण प्रेमाच्या दरबारामध्ये म्हटलं हे सगळं सोडून आणि अलंकृत व्हा, त्याला तयारी नाही. ते सगळं गचाळ अंगावर घालूनच बसायचं, आम्ही अमके ना आम्ही तमके. ह्या परिस्थितीला तोंड देऊ आज आपण सहयोगात उभे आहोत. ते डळमळीत नसलं पाहिजे, ते भरभक्कम असायला पाहिजे. इतकंच नव्हे, पण असे लोक आज उभे केले पाहिजेत की हजारो आपण महात्मा गांधी उभे केले, हजारो आपण लेनिन उभे केले आणि हजारो आपण एब्राहम लिंकन सारखी माणसं उभी केलेत, असे लोकांनी म्हटलं पाहिजे. तुमच्या त्यांच्यात काहीच फरक नाही आहे. नाक, तोंड, हातपाय तेच असतात, फक्त आत्म्याचा प्रकाश कुठवर पोचला ते काय. आणि आपण संत झालो, आम्ही संत आहोत, आम्ही संतांना, हे सगळी म्हणजे व्याधी आहे, हे आमच्यासाठी कलंक आहेत. हे आम्ही मोडून काढणार, तोडून काढणार, जाती पाती सगळं काही आम्ही विसरणार, असा निश्चय जोपर्यंत तुम्ही करत नाही, सहयोगात तुम्हाला काही लाभ होणार नाही. आणि आमच्यासाठी सुद्धा तो एक त्रासच आहे. विशाल झालं पाहिजे. समुद्र कोणत्याही किनाऱ्यावर गेला तर कोणी असं म्हणत नाही की आमचा अलिबागचा समुद्र आहे किंवा मुंबई समुद्र. समुद्र हा समुद्र आहे, तसा संत हा संत आहे. संतांची जी लक्षणं आहेत अनेक, त्यातलं मुख्य लक्षण म्हणजे हे आहे की अशा कृत्रिम तऱ्हेच्या लहान लहान शूद्र सीमांच्या पलीकडे त्यांची दृष्टी असते, नितांत प्रेममय. तेव्हा सहयोगांना एक आव्हान म्हणून म्हणा, आज संबंध जगाचा आहे की बघतो आम्ही तुम्ही काय करून दाखवत आहोत, तुम्ही कोणते दिवे पाजवणार ते आम्ही बघणार आहोत. आम्ही अमुक, आम्ही तमुक, ते तमुक, तुम्ही कोण बघूया. मग आम्ही काय करायचं. नुसता हा बुद्धीचा भ्रम तो काढून टाकला पाहिजे. कुंडलीच्या दमावर तुम्ही काढू शकता. आज माझा जय जयकार करता आदिशक्ती म्हणून कबूल आहे, मी कबूल करायला का आहोत बा, पण हा फायदा काय. जर आमच्या जय जयकारात तुम्ही सर्व विश्व हे आमच्या आईच्या पायाखाली आहे आणि तिनेच केलेलं हे विश्व आहे,
आणि त्या विश्वातले आम्ही विशेष सहयोगी आहोत असा जर विचार ठेवला तर स्वतःची कल्पनाच बदलून जाईल आणि स्वतःबद्दल ज्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत त्या नीट होऊन आपापसामध्ये प्रेम इतकंच नव्हे तर एक प्रचंड शक्ती आपापसामध्ये वावरत आहे ह्याची जाणीव तुम्हाला होईल. आणि आम्ही एका मोठ्या शक्तीने एकत्र आलेले आहोत आणि ह्या शक्तीने आमचा उद्धार होणार है असं तुमच्या लक्षात येईल. आज यहाँ कुछ हिंदी भी जानने वाले लोग आए हैं, इसलिए मैं हमेशा मराठी लोगों से कहती हूँ कि आप लोग हिंदी सीखने का प्रयत्न करें क्योंकि आपकी राष्ट्रभाषा. लेकिन हिंदी वालों से भी कहना पड़ेगा थोड़ा बहुत अगर मराठी सीख लें तो अच्छा है. हालांकि मराठी भाषा मैं सोचती हूँ कि बहुत प्रगल्भ है और इसकी गहराई किसी भी भाषा में नहीं पाती. हाँ, एक संस्कृत छोड़ दीजिए, उसके बाद कोई सी भी जो बोलचाल की भाषा है उसमें कुंडलिनी के लिए मराठी भाषा बहुत ही सुगम और बहुत उपयोग में आने वाली. तो भी हिंदी भाषा का भी स्थान बड़ा ऊंचा है और हिंदी भाषा को सब मराठियों को जानना चाहिए. उसी प्रकार आप लोगों को भी एक मराठी भाषा सीखना मुश्किल नहीं होनी चाहिए. मैं जो आज बात कह रही हूँ ये कि एक बड़े क्रांति के पथ पे हम लोग खड़े हुए हैं. इस वक्त हमारे सामने एक बड़ा भारी आवाहन कि हम सहयोगी हैं, हमने योग प्राप्त किया है. हम कोई और लोगों जैसे नहीं हैं जो मैले कुचैले विचारों से भरे हुए हैं, जो एक दूसरों से प्रेम नहीं करते और एक दूसरों के प्रति हिंसक प्रवृत्ति रखते हैं. हम लोग योगी हैं, सारे संसार को हम जोड़ने वाले, हम विशेष रूप के एक प्रतिनिधि हैं और हम संत हैं. और संतों के जो लक्षण हैं वो हमारे अंदर पूरे तरह से दिखाई देने चाहिए. जब वो दिखाई देंगे, जब वो दृष्टिगोचर होंगे, तभी लोग समझेंगे कि सहयोग कोई विशेष चीज़ है. नहीं तो लोग सोचे हाँ आप सहयोगी तो क्या, आपकी आदतें वही हैं, आपके तौर तरीके वही हैं, आप लड़ाई झगड़ा भी वैसे ही करते हैं, आपके अंदर भी ग्रुपबाजी वैसी है, सारी आपकी आदतें उसी तरह जैसे औरों की थी, तो सहयोग आपने क्या प्राप्त किया. सहयोग में हमने बाह्य का कुछ नहीं प्राप्त किया लेकिन अंदर की प्रचंड शक्ति हमारे अंदर बसी हुई है और हमारे सारे विश्व में ये शक्ति आज उसका प्रादुर्भाव हुआ है. हम देख सकते हैं कि ये शक्ति हम सब में बसी हुई है, हमारे अंदर घूम रही है, सबके अंदर उसका सुंदर वातावरण बना हुआ है और आपसी प्रेम में वो हम लोग जानते हैं. इतना ही नहीं, हर क्षण हर पल ये शक्ति हमारी चालना करती है, हमको एक दूसरों से बांधती है. ये शक्ति सारे संसार का सूत्र है जिसे हमने पाया है और जब इसे हमने पाया है तब हम ऐसी बेकार चीज़ों में, ऐसी बिल्कुल ही शुद्ध बातों में अपनी ज़िंदगी बर्बाद करने के लिए तैयार नहीं. हमें अपना मूल्यांकन करना पड़ेगा, हमें जानना पड़ेगा कि हमारा क्या मूल्य है और हमने अपने जीवन को क्या समझा. मैं देखती हूँ कि झगड़ा करना एक मनुष्य का स्वभाव सा ही है. कोई भी बात हो जाए उसको लेकर झगड़ा करने लग जाता है. ऐसे तो कुत्ते बिल्लियों में भी नहीं देखा जाता. कोई बात हो जाए झगड़े की बात हो जाती है. तो प्रेम की भी तो कोई बात होनी चाहिए. सहयोग सिर्फ प्रेम का ही आंदोलन है और कुछ इसमें सिर्फ प्रेम का आंदोलन. और उसी आंदोलन में आप बैठे हुए हैं एक अत्यंत सुंदर और अत्यंत मधुर ऐसे वातावरण में रमण करते हैं. पर यह तभी हो सकता है जब आपकी सूक्ष्मता इतनी गहरी हो जाए कि आप वहाँ देखें कि हम परमात्मा के एक प्रतिनिधि हैं और हमारे से परमात्मा ये कार्य कर रहे हैं. कितनी बड़ी बात है, कितनी अनूठी बात है. इस अनूठी बात को प्राप्त करने पर आपको चाहिए कि आप अपने प्रति जागरूक हो और अपना जो कुछ भी व्यक्तित्व है उसे एक विशाल रूप में, उसकी एक विशालता आनी चाहिए. आज पहला दिन है जब सब लोग आए हैं. देखिए कितने बढ़िया सब लोग बैठे हुए हैं
एक माँ के लिए बड़ी गर्व की बात है कि मेरे इतने बच्चे सारे संसार से यहाँ इकट्ठे हो। लेकिन मैं हर बार इस चाहती हूँ कि आप जागरूक हो जाइए, आप जानिए कि बड़ी भारी क्रांति माँ कर रही है। आई वॉन्ट यू ऑल टू बी एक्सट्रीमली अवेयर दैट योर मदर is organizing a very great revolution in this world. तुम्ही सगळ्यांनी जागृत झालं पाहिजे की आमची आई एक फार मोठी क्रांती जी सर्व विश्वाला व्यापून टाकली अशा तऱ्हेची एक फार मोठी क्रांती करत आहे आणि त्याचे आपण एक अंग प्रत्यंग आहोत. परमेश्वर आपण सर्वांना आशीर्वाद देतो. मे गॉड ब्लेस यू.